भ्रष्टाचारी मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून डच्चू मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही अशी घोषणा आज उद्धव ठाकरेंनी केली आहे। उद्धव ठाकरे गटानं राज्यभरामध्ये आज सरकारच्या विरोधामध्ये हल्लाबोल आंदोलन केलं। महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तातडीनं हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन राज्यभरामध्ये करण्यात येत आहे। यावेळेला उद्धव ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांच्यावरती सुद्धा निशाणा साधलाय। महिलेच्या वादात अडकलेल्या वनमंत्र्याला घरी पाठवण्याची हिंमत दाखवली। एवढं पाशवी बहुमत असूनही भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवण्याची हिंमत का दाखवत नाहीत असा सवाल सुद्धा यावेळेला उद्धव ठाकरेंनी केलाय। तसंच जगदीप धनखड आहेत कुठे, त्यांना गायब केलंय का असा सवाल विचारत त्यांनी केंद्र सरकारला सुद्धा लक्ष्य केलं। 2014 साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती, तशी तुम्ही जिथे जाल, जिथे बसाल, चहाच्या टपरीवरती बसा, अगदी केस कापायला सलून मध्ये बसा, कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा, सावली बार सोडून कुठेही बसा। आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या, भ्रष्टाचारावरती चर्चा। आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही। नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय। पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर 1 पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत, पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत। अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे पाशवी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय? का तुम्ही त्यांच्यावरती पांघरून घालताय? तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रिपद आपल्याला द्यावं लागतं, पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं। कोण? रमी मंत्री। हे रमी मंत्री आहेत, क्रीडा मंत्री कुठे आहेत? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही। म्हणजे कशात रमतात तुम्ही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये, लक्ष द्यायला वेळ नाहीये। नाही, समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ। हे बघा हलवून, म्हणजे सावलीमध्ये डान्स बार नको, उन्हामध्ये डान्स बार कर। आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेले आहे, पुन्हा असं करायचं नाही। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। धनखड कुठे आहेत? जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय, राजीनामा का घेतला त्यांचा, त्यांनी राजीनामा का दिला, कारणच नाही समोर आलेलं। मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते, हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं। मग धनखडना का नाही समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही, केलं तर मारीन, पट्टीने मारीन मी तुम्हाला, अंगठे धरून उभं करीन तुम्हाला मी। ही समज धनखडना का नाही दिली?